श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथील उपमुख्याध्यापिका सौ ललिता यल्लप्पा कोलेवाड यांच्या सेवापूर्ती सत्कार सोहळ्याचे आयोजन दिनांक 31 डिसेंबर रोजी महात्मा फुले हायस्कूल विजयनगर नांदेड येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री रावसाहेब शेंदारकर तर प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र चव्हाण, पांडुरंग पावडे यांची उपस्थिती होती। प्रथमतः व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले। तसेच उपमुख्याध्यापिका सौ ललिता यल्लप्पा कोलेवाड यांचा व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला। सौ ललिता कोलेवाड यांनी 37 वर्षे सेवा दिली। प्रथमतः 1987 रोजी इंदिरा गांधी हायस्कूल येथे नेमणूक झाल्यानंतर सावित्रीबाई फुले हायस्कूल, इंदिरा गांधी हायस्कूल सिडको येथे सेवा दिली। त्यानंतर महात्मा फुले हायस्कूल बाबानगर येथे सहशिक्षिका ते मुख्याध्यापिका पदावरून उत्तम कार्य बजावत सेवानिवृत्त झाल्या। त्यांच्या या सेवापूर्तीनिमित्त कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी त्यांना सेवापूर्तीच्या शुभेच्छा दिल्या। यावेळी सौ सुरेखा कदम, सौ जे.सी. महाराज, अरुण कल्याणकर, सौ वैशाली देशमुख, देविदास तारू, सौ सुनंदा देशपांडे यांच्यासह आदी शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती। कोल्हेवाड मॅडमने 37 वर्ष शारदा भवन शिक्षण संस्थेची सेवा केली। शारदा भवन शिक्षण संस्था ही श्रद्धेय कैलासवासी डॉक्टर शंकरराव चव्हाण साहेबांनी निर्माण केली। ही संस्था निर्माण करण्यामध्ये गोरगरिबाचे मुलं शिकावेत, शेतकऱ्याचे मुलं शिकावेत, ग्रामीण भागातल्या मुलांचं शिक्षण मोठ्या प्रमाणात व्हावं, काय एक पैसा फीस न घेता, आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी कोल्हेवाड मॅडम सारखे शिक्षक शिक्षिका त्यांचं स्वप्न साकार करण्याचा सातत्याने प्रयत्न करतात। हे बघून आम्हाला खूप मोठा आनंद वाटतो। घरातून सुसंस्कृत घरातून आलेले या ललिता कोल्हेवाड मॅडम एक अतिशय सामाजिक भान असणाऱ्या या शिक्षिका, लहानपणापासूनच अतिशय चांगल्या प्रकारचे संस्कार त्यांच्यावर झाले आई वडिलांनी, आणि त्यांच्या आई आशाताई यांनी प्रामुख्याने त्यांच्यावर शिक्षणाचं महत्त्व हे सांगितलेलं आहे। आणि आपल्या चारी बहिणींना, आपल्या चारी मुलींना उच्च शिक्षण देण्याचा त्यांच्या मातुश्रींनी प्रयत्न केला। 2 मुलं देखील त्यांनी चांगल्या प्रकारे शिक्षण दिलेले आहे। आणि त्यांचे वडील जे आहेत साहेबो गुरुजी म्हणत असत त्यांना, या साहेबो गुरुजीमध्ये असलेली जिद्द, चांगले समाजामध्ये माणसं निर्माण व्हावेत, शिक्षण त्यांच्यामध्ये यावं, जोपासावं, आणि समाजाचं शुद्धीकरण करण्याचा चांगले विचार पेढून हे व्हावं, अशा प्रकारचं त्यांच्यामध्ये दंडक झालेला दिसतो। मी सौ LY कोलेवाड, इंदिरा गांधी हायस्कूल येथे 3/9/1987 रोजी HSC DED या पदावर रुजू झाले। त्यानंतर तिथे 7 वर्ष सेवा केल्याच्या नंतर BEdचा ग्रेड मला 1/10/95 मिळाला। त्याच्यानंतर मी सावित्रीबाई फुले हायस्कूल येथे गेले, परत 1 वर्षानंतर इंदिरा गांधी हायस्कूल येथे गेले, आणि तिथेच मला पर्यवेक्षक पदाची सुद्धा पदोन्नती मिळाली। आणि महात्मा फुले हायस्कूल येथे ऑक्टोबरमध्ये आले आणि उपमुख्याध्यापिका या पदावर रुजू झाले। सर्वप्रथम आमच्या शारदा भवन शिक्षण संस्थेचे जे अध्यक्ष आहेत माननीय अशोकरावजी चव्हाण, अमिता भाभी यांचे आभार मानते। आमच्या संस्थेचे सचिव माननीय DP सावंत साहेब, त्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते। माननीय रावसाहेबजी शेंदारकर सर, शारदा भवन शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष ॲडव्होकेट निंबाळकर सर, या सर्वांचे आभार मानते। आमच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य माननीय नरेंद्र दादा चव्हाण, पांडुरंगरावजी पावडे माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा आभार मानते।